आणीबाणीला 50 वर्ष झाली म्हणून त्या सगळ्या काळ्या आठवणी हे सगळे सांगत होते. पण आता गेले 10 वर्ष जी अघोषित आणीबाणी आहे तिचं काय करणार? कोण लढणार तिच्या विरुद्ध? तेव्हा तर निदान मी म्हणेन इंदिरा गांधीने जाहीर करून आणीबाणी लावली होती. यांची अघोषित आणीबाणी आहे. मग या अघोषित आणीबाणी विरुद्ध आपण लढणार आहोत का जाणार आहोत तिकडे सरेंडर होणार आहोत? आपण लढणार असाल तर शिवसेना तुमच्या सोबत आहे. शिवसेना सोबत आहे आणि त्यांच्याकडे आज पाशवी बहुमत आहे. गेल्या आठवड्यात उल्काताई आणि सगळे सहकारी हे मला भेटायला आले होते. या अधिवेशनामध्ये ते हे विधेयक आणू इच्छित आहेत. प्रचंड पाशवी बहुमत त्यांच्याकडे आहे. पण बहुमत जरी त्यांचं सभागृहात असलं तरी रस्त्यावरती सत्ता ही आपली आहे. कालच एक प्रचंड मोठा दणका या सत्तांधांना आपण दिलेला आहे. हिंदीची सक्ती करत होते आपल्यावरती. आपली भूमिका काय मुद्दाम वेगळा विषय असेल तरी सांगतोय, आम्हाला हिंदी भाषेचा विरोध नाहीये, हिंदीला विरोध नाही, पण हिंदीची सक्ती मात्र आम्ही आमच्या माथी मारू देणार नाही. सक्तीची भाषा कराल तर आम्ही तोडून मोडून टाकू. आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गावागावामध्ये त्या जिहाची होळी केली. तसंच हे विधेयक अजूनही सरकारला आपण सगळे मिळून सांगतोय, मी तुमच्या वतीने सांगतोय की हे विधेयक आणून तुमच्या राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचं पाप किंवा स्वप्न बघू नका. हे विधेयक एक तर आणू नका आणि आणलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या विधेयकाला आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सत्तांध जरूर असाल, पण सत्तांध जसा एखादा हत्ती मदांध झाल्यानंतर त्याच्या डोक्यावर बसलेला तो मानेवर बसलेला माहूत अंकुश मारतो, तसं भले जर भाजप सत्तांध झाला असेल तर त्याच्या डोक्यावरती प्रहार करायला महाराष्ट्रातला अंकुश हा माझा गोरगरीब सगळा मराठमोळा मावळा आहे, तो तयार आहे. याच्या शक्तीची परीक्षा घेण्याचं धाडस करू नका. गुण्यागोविंदाने तुम्ही जे काही बहुमत ज्या कोणत्या मार्गाने मिळवलं असेल ते भोगा, उपभोगा. भ्रष्टाचार करू नका, लोकांना गोरगरिबांना छळू नका. नाहीतर मग तुमच्या विरोधात जो कोणी आवाज उठवेल, म्हणजे आवाज कोणी उठवायचाच नाही, आवाज उठवला की घाल तुरुंगात, उठवला घाल तुरुंगात. पण असं जर का करायला लागलं तर तुरुंग कमी पडतील, पण आवाज तुम्ही आमचा दाबू शकणार नाही. आणि एक दिवस असाच येईल की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र, जसं काल हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणूस पक्षभेद विसरून एकत्र आला आणि सरकारला गुडघ्यावरती आणलं, तसंच जर का हे विधेयक आणलं तर आजच सांगतो सगळ्या पक्षांनी आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने एकत्र आणून या सरकारला गुडघ्यावर आपल्याला आणावंच लागेल. आणि त्याच्यासाठी शिवसेना तुमच्या सोबत आहे. आपण एकजुटीने इकडे आलात, ही एकजूट, कारण एकजूट महत्वाची आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी जी काही घोषणा दिली होती, बटेंगे तो कटेंगे, आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू मुसलमान करतायत, पण त्यांनी बटेंगे मध्ये मराठा तर केलं, जातीपातीत धर्मामध्ये आपल्याला विखरून टाकलं आणि आता हे चांगलं सुखाने हो तिकडे राज्य करतायत. ज्या वेळेला असं वाटतं की आपली जनता विखुरलेली आहे, त्या वेळेला जो सत्ताधारी असतो त्याचा हुकुमशहा होतो. आणि म्हणून आज मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतोय की आजचं हे आंदोलन किंवा धरणं हे केवळ आणि केवळ या एका प्रसंगापुरतं मर्यादित ठेवू नका. उद्या त्यांनी जर का विधेयक आणलं तर विधेयकामध्ये मी माझे सगळे आमदार दोन्ही पक्ष, दोन्ही सभागृहाचे आणलेत. भास्करराव आहेत तिकडे, आदित्य आहे, अनिल आहेत, राखीताई, सगळे बसलेले आहेत. माझे विधानसभेतले आमदार इकडे आहेत. सगळे मिळून प्राणपणाने विरोध करतील. पण पाशवी बहुमताच्या आधाराने जर का त्यांनी मंजूर केलं तर मग मात्र आपल्याला खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती यावं लागेल, रस्त्यावरती लढावी लागेल. आणि त्याची तयारी ही आजपासून तुम्ही सुरू करा. जिंकेपर्यंत थांबायचं नाही, तोपर्यंत आम्ही तुटणार नाही, फुटणार नाही आणि हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.
वर्षापासून घोषित आणीबाणी असा ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. बटेंगे तो कटेंगे पासून सावधान, या सरकारला गुडघ्यावर आणावंच लागेल. सुरक्षा असं विधेयक उद्धव ठाकरे त्वरित यांनी मागे घ्या. म्हटलेलं आहे. भाजपने जाती जातीत राजकारण केलं. जनसुरक्षा विधेयकाविरोधात आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. अरे जनसुरक्षा विधेयक रद्द करा. अरे जनसुरक्षा विधेयक रद्द करा. अरे जनसुरक्षा विधेयक रद्द करा. अरे जनसुरक्षा